आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर नंबर 5 फ्रॅक्शन, चॅप्टर नंबर 5 फ्रॅक्शन्स हा धडा पाहणार आहोत. फ्रॅक्शन्सलाच मराठीत अपूर्णांक असं म्हटलं जातं. चॅप्टर नंबर 5 फ्रॅक्शन्स, त्याला मराठीत अपूर्णांक असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक म्हणजे नक्की काय हे आपण समजावून घेऊया, जेणेकरून जर आता अपूर्णांक आपण समजावून घेतला तर इतर पुढच्या इयत्तेमध्ये आपणास अपूर्णांकावरचे जे एक्झाम्पल असतात ते एकदम सोपे आणि सिंपल होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आपण अपूर्णांक समजावून घेऊया. त्याच्या आधी इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्सला मराठीत सममूल्य, इक्विव्हॅलंट म्हणजे सममूल्य, फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. इक्विव्हॅलंट म्हणजे समान, म्हणजे त्याला सममूल्य म्हणतात. सममूल्य फ्रॅक्शनला अपूर्णांक म्हणतात. आता सममूल्य हे मराठीच्या शब्दामध्ये दडलेलं आहे. सममूल्य, सम म्हणजे सारखं, मूल्य म्हणजे किंमत. मित्रांनो, सममूल्य याचा अर्थ सम अधिक मूल्य, म्हणजे सम म्हणजे सारखी अधिक किंमत. ज्या अंकाची सारखी किंमत असते त्याला सममूल्य, त्याला इंग्लिशमध्ये इक्विव्हॅलंट असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या अपूर्णांकाची व्हॅल्यू, ज्या अपूर्णांकाची किंमत सारखीच असते त्या अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ सममूल्य अपूर्णांक आपण समजावून घेऊ. समजा ही एक भाकरी आहे, भाकरी म्हणा किंवा चपाती म्हणा, एक भाकरी आहे, पूर्ण एक भाकरी आहे. ही एक भाकरी दोघांना समान वाटायची आहे. हे तर एक भाकरी समान दोघांना वाटायची, याचा अर्थ आपण काय करतो, हे तर असं कट करतो आणि ही एकाला आणि ही एकाला, अशा आपण हा एक भाग आणि हा दुसरा भाग आपण एक एक देऊन आपण दोघांना समान वाटतो. आता आपण ह्या अर्ध्या भागाला आपण हाफ म्हणतो. या अर्ध्या भागाला आपण हाफ म्हणतो, हाफ म्हणजे अर्धी म्हणतो. आता हाफ कसं लिहायचं? जर हाफ आहे ते निम्म आहे, ते रिटर्न कसं लिहायचं? तर रिटर्न ॲज 1/2, म्हणजे ह्याचे 2 भाग केले त्यातला एक भाग, म्हणजे जे भाग केलेले असतात, जे भाग करतो ते आपण खाली लिहितो. हे भाग आहेत आणि इथं वापरलेले असतात, वापरलेले म्हणजे एकूण भाग, हे एकूण भाग असतात आणि वापरलेले भाग असतात. म्हणजे ह्या भाकरीचे एकूण भाग 2 केले, त्यातला एक वापरला म्हणजे हा वापरलेला भाग 1 आहे. 2 पैकी 1 वापरला म्हणजे अर्धा वापरला, निम्मा वापरला. आता या संख्येला जो वापरलेला भाग आहे, वरचा भाग आहे, त्याला इंग्लिशमध्ये न्यूमरेटर म्हणतात. त्याला न्यूमरेटर म्हणतात. त्याला मराठीमध्ये अंश म्हणतात, अंश. इंग्लिशमध्ये त्याला न्यूमरेटर म्हणतात. आणि जे 2 आहे त्याला 2 ला डिनॉमिनेटर म्हणतात, डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटर म्हणजे छेद, डिनॉमिनेटर म्हणजे छेद. आता एक भाकरी होती, तिचे 2 भाग केले आणि दोघांना आपण समान वाटले. समजा हीच भाकरी आहे, या भाकरीचं एक भाकरी आहे, या भाकरीचं 4 भाग केले. भाग किती केले? 4 भाग केले आणि दोघांनाच ते इक्वल मध्ये वाटायचे आहेत. एका भाकरीचे 4 समान भाग केले,
त्यापैकी 2 भाग एकाला दिले म्हणजे अर्धीच. जसं इथं आपण हाफ दिलं म्हणजे 2 भाग एकाला दिले. तर इट इज शोन दॅट, समजा हे 2 भाग मी एकाला दिले, मी याला असं रेखांकित करतो, हा एक भाग आणि हा दुसरा भाग, हा तिसरा भाग आणि चौथा भाग. टोटल 4 भाग केले. त्या 4 भागापैकी 2 भाग एकाला दिले. मग कसं लिहायचं? 4 भागापैकी 2 भाग म्हणजे 4 भाग एकूण केले, त्यातले 2 भाग दिले, याचा अर्थ वापरले. म्हणजे 4 भागापैकी 2 भाग केले तर आपण चित्रामध्ये बघितलं लक्षात येते, बरोबर जसं इथं अर्ध केले तसं इथं अर्ध झालंय. ह्याला सुद्धा आपण हाफ म्हणतो. इट इज मीन दॅट हाफ. इट इज मीन दॅट हाफ. समजा दुसरं एक बघितलं, समजा एक फळ आहे, एक फळ घेतलं. समजा उदाहरणार्थ सफरचंदाचं एक फळ घेतलं. सफरचंद एक फळ घेतलं आणि त्याचं 6 इक्वल भाग केले. त्याचे इक्वल किती भाग केले? समजा 6 इक्वल भाग केले. म्हणजे इकडं असे 3 भाग आणि इकडं सुद्धा 3 भाग केले. म्हणजे 1 2 3 1 2 3. टोटल या सफरचंदाचे 6 भाग केले आणि त्यातला निम्मा भाग 2 भागामध्ये डिवाइड केला. म्हणजे बरोबर 2 भागामध्ये डिवाइड करायचं. 6 इक्वल पार्ट केलेत आणि त्याचं आपण इक्वल 2 भागामध्ये आपण वाटणार आहोत. याचा अर्थ काय? इट मीन्स दॅट द पार्ट ऑफ इच वन गेट वॉज, टोटल 6 भागापैकी 3 भाग, 6 भाग होते तर 3 भाग त्याला दिला म्हणजे निम्म झालं. इट कॅन बी ऍक्च्युली गॉट हाफ. ह्याला सुद्धा हाफ म्हणलं जातं. म्हणजे thus 3/6 as also the fraction 1/2, ज्याला सुद्धा आपण 1/2 म्हणलं जातं. म्हणजे 1/2 म्हणजे सुद्धा हाफ, 2/4 म्हणजे सुद्धा हाफ आणि 3/6 म्हणजे सुद्धा हाफ. In the 3 example above, the fraction half has been shown that, 3 एक्झाम्पल आहेत, या 3 एक्झाम्पल वरून आपल्याला फ्रॅक्शन हाफ has been shown by 1/2, 2/4, 3/6 respectively. क्रमवार आपल्याला अशा संख्या आलेल्या आहेत रिस्पेक्टिव्हली. इट मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ 3 फ्रॅक्शन्स इन द सेम, म्हणजे तिघांची व्हॅल्यू आहे ती सगळी सेम आहे. इट मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ ऑल 3 फ्रॅक्शन्स म्हणजे 1/2, 2/4 and 3/6, the fraction is the same. It is written as 1/2 is equal to 2/4 is equal to 3/6. Such a fraction is equal value. Such a fraction is equal value are called equivalent fraction. तर याच व्हॅल्यूला इक्विव्हॅलंट व्हॅल्यू असं म्हणतात. त्याला सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, दिसताना आपण 1/2 म्हणजे 1/2 दिसतं, म्हणजे लहान संख्या दिसतात. 2/4 जरा मोठी दिसत्या, 3/6 म्हणजे आणि मोठी दिसत्या. पण विद्यार्थी मित्रांनो, याची सर्वांची व्हॅल्यू आहे ते हाफच आहे. इम्पॉर्टंट भाग किती आहेत आणि दिलेत किती? 2 भागापैकी 1 भाग म्हणजे निम्मा भाग दिला. 4 भागापैकी 2 भाग दिला म्हणजे निम्मा भाग दिला. 6 भागापैकी 3 भाग दिला याचा तर निम्मा भाग गेला. याचा अर्थ या सर्वांची व्हॅल्यू ही एकच आहे. त्यालाच आपण सममूल्य अपूर्णांक किंवा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असं म्हणतात. आता आपण बघूया असेच काही एक्झाम्पल. उदाहरणार्थ समजा एक सर्कल आहे. जे सर्कल आहे ते सर्कलाचं इक्वल 3 पार्ट केलं. इक्वल 3 पार्ट सर्कलचं केलेत आणि त्या 3 पार्टापैकी पहिल्या सर्कल मधलं 2 पार्ट शेडेड केलेत म्हणजे कलर केलेत.
म्हणजे 3 भागापैकी 2 भाग कलर केल्यात ह्या पहिल्या उदाहरणात. म्हणजे 3 divide into 3 equal part and 2 part are they colored. That is the colored part is, म्हणजे कलर पार्ट कुठली, तर that is color part is 2 part above 3. म्हणजे 3 पैकी 2 भाग सर्कल कलर केलेले आहेत. 3 पार्ट इक्वल पार्ट आहे डिवाइड केलेलं, त्यातलं 2 पार्ट कलर केलेले आहेत. म्हणजे आपण 3/2/3 म्हणतो. समजा हेच सर्कल सेम सर्कल आहे, त्याचं इक्वल 6 भाग केले आणि शेडेड आपण काय केले 4 केले. म्हणजे द अदर सर्कल, म्हणजे हे सर्कल द अदर सर्कल ऑफ द सेम साइज इज डिवाइडेड इंटू 6 इक्वल पार्ट. 6 इक्वल पार्ट. पार्ट ऑफ 4 पार्ट them are colored. 4 part they are colored. That is 4/6 of the whole circle is colored, where we see that colored part of 2 circle are equal. Therefore 2/3 is equal to 4/6. Thus 2/3 and 4/6 are equivalent fraction. म्हणजे याला सुद्धा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनच म्हणलं जातं. 3 भागापैकी 2 भाग कलर केला, 6 भागापैकी 4 भाग कलर केला, याचा अर्थ दोघांची व्हॅल्यू समान आहे, दोघांचे मूल्य सारखंच आहे, म्हणून या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात. ऑब्टेनिंग इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स म्हणजे सममूल्य अपूर्णांक तयार करणे. सममूल्य अपूर्णांक तयार करणे. आता सममूल्य अपूर्णांक कसा तयार करता येतो आणि कसा तयार करू शकतो, एक उदाहरण घेऊन आपण पाहूया. समजा आपण एक आकृती काढल्या. समजा ही आकृती आहे आणि त्याचे समान आपण 1 2 3 4 आणि 5 समान भाग केलेत. आणि त्या 5 समान भागापैकी 2 समान भाग आपण 2 भाग आहेत ते 2 भाग शेडेड केलेत. म्हणजे हे जर 5 पार्ट होते, 5 भाग होते, त्यातले 2 भाग आपण शेड केले. म्हणजे 2 of the 5 equal part in this figure are colored. The colored part is 2/5 of the whole figure. हे कलर पार्ट केलेले कलर पार्टच आहे. 2/5 कलर पार्ट केलेली ती व्हॅल्यू आहे. समजा सेम फिगर आहे, तीच फिगर आहे, आकृती तीच आहे, आकृतीमध्ये काही फरक नाही, 5 समान भागच पहिले आहे तसेच केले होते. फक्त मी काय केलं, इथं आडवी एक रेष मारली, इथं एक उभी रेष मारली आणि 5 समान भागच आहेत, फक्त आडव्या रेषा मी 3 मारल्यात आणि शेडेड त्याच रेषा आहेत, तेवढेच घर 2 आहेत तेच घर आहेत. परंतु इक्वल पार्ट किती झालेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15.
15 पार्ट्स केले आणि त्यातले शेडेड किती आहे 1 2 3 4 5 6 6 शेडेड आहेत. When two lines are drawn across the same figure, it get divided into 15 equal parts. So now the fraction that show the color part, is 6/15. However, the color part has not changed. Therefore, we see that top 1/5 is equal to 6/15. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये फ्रॅक्शन कोणताही चेंज झालेला नाही. दोन पार्ट जेवढे पहिल्या फिगर मधले दोन पार्ट कलर केले तेच पार्ट कलर केलेत, पण त्याचे इक्वल पार्ट होते. पहिल्यांदा 5 होते तिथे 15 झाले आणि कलरचे जे पार्ट होते ते पहिल्यांदा 2 होते ते 6 झाले. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथं व्हॅल्यू चेंज नाही झाली, कलर केलेला पोर्शन नाही चेंज झाला. दिसताना संख्या मोठ्या दिसतात, परंतु रंगवलेलं कलर पार्ट केलेलं हे सेमच आहे, त्याचे व्हॅल्यू नाही चेंज झाली. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता असं सांगता येईल 2/5 आणि 6/15 या पूर्णांकाच्या अंशामध्ये आणि छेदामध्ये काही विशेष संबंध दिसतो. बघा, 2/5 आणि 6/15, 2/5 इक्वल टू 6/15 या दोघांच्या मध्ये अंश आणि छेदामध्ये, हे ह्याला म्हणायचं अंश, वर असतात त्याला म्हणायचं सगळ्यांना अंश, आणि खाली म्हणायचं त्याला छेद. म्हणजे अंशामध्ये आणि छेदामध्ये आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणतो. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काहीतरी संबंध, विशेष संबंध आपल्याला दिसून येतो. तर दिसतो का? तर ठीक, बघूया आपण दिसतोय का. बघा, आता जर आपण न्यूमरेटरकडे बघितलं तर 2 आहे हे तर 6 झालंय. याचा अर्थ 2 ची तिप्पट, म्हणजे 2 ला 3 न मल्टिप्लाय केलं तर 6 आलं. म्हणजे पहिला हा डिनॉमिनेटर न्यूमरेटर 3 होता, त्याला 3 न मल्टिप्लाय केलं तर 6 न्यूमरेटर आला. आणि जर आपण खाली बघितलं तर 5 डिनॉमिनेटर होता, या डिनॉमिनेटर सुद्धा 3 न मल्टिप्लाय, 5च्या तिप्पट केलं तर 5 ला 3 न मल्टिप्लाय केलं तर 5 त्रिक 15, म्हणजे डिनॉमिनेटर हा 15 आला. पहिला होता 5, त्याला 3 न मल्टिप्लाय केलं आणि 15 आला. मग आपण पहिले एक्झाम्पल जे पाहिलं होतं, पहिले एक्झाम्पल मध्ये होतं 1/2 इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 3/6. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 1/2 आणि 2/4 आणि 1/3 ह्याचा एकमेकांशी संबंध काय आहे का? तर बघा, पहिल्यांदा 1/2 आणि 2/4 ह्याच्यामध्ये काय संबंध आहे का बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, 1/2 इज इक्वल टू 2/4 आहे. म्हणजे 1 ची दुप्पट केली म्हणजे 1 ला 2 न मल्टिप्लाय केलं, म्हणजे 1 ला मल्टिपल बाय 2 केलं तर 2 आलं, न्यूमरेटर 2 झाला. आणि 2 ला परत 2 न मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर 4 झाला. म्हणजे हे इक्वल आहे. तिसरं बघू, तिसरामध्ये काय होतं, पहिला जो अपूर्णांक होता, समूल्य अपूर्णांक, ज्याचा पहिला फ्रॅक्शन होता इज इक्वल टू 3/6. म्हणजे 1 ला मल्टिपल बाय 3 केलं तर इज इक्वल टू 3 आलं, आणि 2 ला मल्टिप्लाय 3 केलं तर 3 × 6 आलं. याचा अर्थ हे सुद्धा समूल्य अपूर्ण. म्हणजे विद्यार्थी मित्र, आपल्या ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर ह्याच्यावर आपल्याला एवढं लक्षात येतं की अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला कोणत्याही
अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. अंशाला आणि छेदाला शून्य सोडून कोणत्याही संख्येने जर गुणलं तर आपल्याला त्या अंकाचा सममूल्य अपूर्णांक मिळतो. म्हणजे काय? When the numerator and denominator of a fraction are multiplied by the same non-zero number, we get a fraction that is equivalent to the given fraction. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. म्हणजे फ्रॅक्शनला, कोणत्याही फ्रॅक्शनला जर अपूर्णांक न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर नॉन झिरो संख्येनं मल्टिप्लाय केलं तर मिळणारा जो अपूर्णांक आहे तो कधीही बदलत नाही, म्हणजे त्या कधीही परिणाम होत नाही, तो कायम सारखाच सममूल्य अपूर्णांकच असतो. म्हणजे याचा आपल्याला जी व्याख्या तयार होते ती आपल्याला व्याख्या बघूया. When the numerator and denominator of a fraction are multiplied by the same non-zero number, we get a fraction that is equivalent to the given fraction. ह्याचा मराठीत अर्थ आहे अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जे दिलेला तुम्हाला फ्रॅक्शन कोणताही असेल, त्या फ्रॅक्शनच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने, तेही नॉन झिरो असणाऱ्या, शून्य नसणाऱ्या कोणत्याही संख्येने जर गुणलं तर पहिल्या अपूर्णांकाची जी व्हॅल्यू असते तीच येणाऱ्या दुसऱ्या अपूर्णांकाची व्हॅल्यू असते. ती कधीही बदलत नाही. त्या दोघांची व्हॅल्यू ही सेमच असते. नेक्स्ट आपण पाहूया. तो नेक्स्ट आहे, समजा एक व्हॅल्यू आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला if the numerator and denominator have a common divisor, when the fraction obtained on actually dividing them by that divisor is equivalent to the given fraction. The numerator and denominator ला जर एकाच संख्येने भागले असता, जर भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो. If the numerator and denominator have a common divisor, when the fraction we get on dividing them that the divisor is equivalent to the given fraction. म्हणजे उदाहरणार्थ
समजा 6/15, 6/15 ला we can divide it by 3. We can divide it by 3. On the given divisor, we get the fraction 2/5. It means that 6/15 is equal to 2/5. म्हणजे दोघांचा अपूर्णांक 6/15 आणि 2/5 याची व्हॅल्यू समान आहे, ते इक्विव्हॅलंट सममूल्य अपूर्णांक आहेत. If the numerator and denominator have a common divisor, then the fraction we get on dividing them by that divisor is equivalent to the given fraction. याला मराठीत म्हणलं जातं अपूर्णांकातील अंश व छेद या दोघांनाही एकाच संख्येने भाग जात असेल तर भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांकाची सममूल्य असतो. म्हणजे जो पहिला अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाला जर आपण भाग जाणाऱ्या संख्येने जर भागलं, अंशाला छेदाला एकाच संख्येने भाग जाणाऱ्या संख्येने जर भागलं, तर जो मिळणारा अपूर्णांक आहे तो पहिल्या अपूर्णांकाचा इक्वल असतो. म्हणजे एक उदाहरण आहे, परत एकदा एक उदाहरण बघू. 6/12 आहे, तर 6/12 ला जर आपण 6 2 न भागलं आणि 12लाही 2 न भागलं तर उत्तर आहे 3/6. म्हणजे ह्याची व्हॅल्यू समान आहे. समजा मी दुसऱ्या व्यक्ती एका विद्यार्थ्यानं असं प्रकारे केलं तर ह्याची व्हॅल्यू ही बाजू एकच आहे. दुसऱ्या विद्यार्थ्यानं असं केलं की ह्या 6/12ला 6/12 ला 6 ला 3 न मल्टिप्लाय केलं आणि 12 लाही 3 न मल्टिप्लाय केलं, जे फ्रॅक्शन आहे 2/4. म्हणजे ही व्हॅल्यू सुद्धा इक्वल आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 6 आणि 12 वी कॅन डिवायडेड बाय 6 विल डू. तुम्ही 6 न सुद्धा भागू शकता. 6 आणि 12 जर 6 न भागलं आणि 12लाही 6 न भागलं तर उत्तर देणार आहे 6 1 6, 6 2 12, म्हणजे 1/2. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, 3/6 इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 1/2. सर्वांची व्हॅल्यू एकच आहे. त्याचबरोबर 6/12 ह्याची सुद्धा व्हॅल्यू एकच आहे. म्हणजे 1 2 3 4 सर्वांची व्हॅल्यू एकच आहे, सर्वांची किंमत ही एकच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपण व्हॅल्यू कशा प्रकारे तयार करता येतात हे आपण पाहिलेलं आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल मध्ये आपण बघू. समजा एक्झाम्पल एक आहे, फाइंड अ फ्रॅक्शन with denominator
डिनॉमिनेटर 30 which is equivalent to 5/6. आता 5 हे न्यूमरेटर आहे, 6 हे डिनॉमिनेटर आहे. सांगितले की 6 डिनॉमिनेटर 30 आहे, तर न्यूमरेटर किती? तर 5/6 आहे, त्याचा डिनॉमिनेटर दिलेला आहे 30 आणि आपल्याला सांगितले न्यूमरेटर फाइंड द फ्रॅक्शन ऑफ डिनॉमिनेटर विथ इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. तर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कोणता होऊ शकतं? तर आपण याला बघितलं 6 ला कितीने मल्टिप्लाय केलं की 30 येतं. तर विद्यार्थी मित्रांनो 5/6 या 5/6 ला जर 5 न मल्टिप्लाय केलं तर 30 येतं. तसंच ह्याला 5 न मल्टिप्लाय केलंय म्हणून न्यूमरेटरलाही 5 न मल्टिप्लाय केलं तर 5 5 25 म्हणजे न्यूमरेटर हा 25 येतो. म्हणजे हेन्स द फ्रॅक्शन 25/30 with denominator 30 is equivalent to 5/6. म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर 30 आहे, त्याचा छेद 30 केलाय, असा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे तो 25/30 आहे. कुणाचा? 5/7 आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, त्या अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहेत जे तुमच्या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम सेट नंबर 17 आहे. या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला इक्विव्हॅलंट दिलाय आणि न्यूमरेटर 8 दिला असेल तर काय भागाकार असतो. उदाहरणार्थ बघा, एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे की 15/14 आहे, बट डिनॉमिनेटर आपल्याला जो डिनॉमिनेटर आहे तो आपल्याला 8 पाहिजे. तर त्याची व्हॅल्यू किती येईल? तर 15/40 इज इक्वल टू 8 आणि न्यूमरेटर आपल्याला काढायचं आहे. आता याला ह्या 40ला कितीने डिवाइड केले की 8 येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या 40ला जर आपण 5 ने डिवाइड केलं तर आपल्याला 40 येते. म्हणजे 15/14 डिवाइड बाय 5 वर आपण डिवाइड बाय 5 केलं तर इतर 45 आणि 5 ने वर तर 3 म्हणजे इथं 3 आलं. म्हणजे then the fraction 3/8 is equivalent to the fraction 15/40. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे आपण फ्रॅक्शनचं कशा प्रकारे केलं जातात, फ्रॅक्शनचं इक्विव्हॅलंट कसं केलं जातं याचा पूर्णपणे अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याला नवीन व्हिडिओ जे टाकलेले असतात त्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. म्हणून बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सिलेक्ट करा. थँक्यू.